नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. इतक्या दिवस भाग आला नाही त्याबद्दल खूप खूप सॉरी. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 35. विशाल संध्या दोघे पण फिरायला कोकणात निघाले. विशाल संध्याला म्हणाला, संध्या काय ग, आपण नुसतंच फिरायला जायचं काय? काही करायचं नाही का तिथे जाऊन? नाही, कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ना. मग माझं ऐका ना थोडंसं. आणि मी किती लहान आहे बघा बरं आत्ताशी. माझी 12वी झाली आहे. मीच अजून बाळ आहे आणि बाळ झालं की माझे लाड कमी करताल आणि त्याचेच लाड करत बसताल. विशाल तिला म्हणाला, हो का संध्या, अजून किती लाड करून घेशील ग माझ्याकडनं? संध्या त्याला म्हणाली, नवऱ्याने असं बोलायचं नसतं. बायकोचा हक्क असतो तो नवऱ्याकडनं लाड पुरवून घेणं. आणि माझा नवरा माझे खूप लाड करतो आणि लाड करायच्या बाबतीत तो कधीच कमी पडत नाही. मी एखादी गोष्ट मागायच्या अवकाश ती गोष्ट माझ्यासमोर लगेच हजर असते. संध्या, आय लव्ह यू. मी आता जे बोलले ते खरं आहे ना? विशाल म्हणाला, संध्या आय लव्ह यू. संध्या म्हणाली, असं काय करताय सांगा ना. विशाल परत तेच म्हणाला. संध्या त्याला म्हणाली, आय लव्ह यू टू विशाल. माझं प्रेम एवढं आहे की मला शब्दात व्यक्त करता येत नाही. तू फक्त त्याला अनुभव. म्हणून म्हटलं, संध्या आय लव्ह यू. बरं त्या दिवशी तू मला तो ड्रेस घेऊन का नाही दिलास ग? किती भारी दिसली असतीस, माहिती आहे का तुला त्या ड्रेसमध्ये? अजून माझ्या डोळ्यासमोर ना तो ड्रेस जात नाही, सतत आठवतोय. आणि तू तो ड्रेस घालून आलेली मला सारखं दिसतंय माझ्या डोळ्यासमोर ना जातच नाही. तो ड्रेस घालून तू माझ्यासमोर चालत आलीस आणि डायरेक्ट माझ्या मांडीवर बसलीस आणि मला लिप लॉक किस केलास. आणि पुढे काय घडलं ते सांगू का तुला? संध्याने त्याच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाले, अहो गाडी चालवा की गप्प. तुम्हाला ना, आणि एवढ्या महागीचा ड्रेस काय घ्यायचा आहे हो तुम्हाला? काहीच चव नव्हती त्या ड्रेसमध्ये. काय तो ड्रेस ड्रेस नव्हताच तो मेन म्हणजे. आणि काय हो, त्याला साईडने अशा नाड्या का बांधल्या होत्या? विशालला आता खूप हसायला आलं आणि म्हणाला, डायरेक्ट सोडायला. जास्त त्रास नको ना काढत बसायचा, म्हणून तिथल्या तिथं सोडायचं. पण एक दिवशी मी आणणार तो ड्रेस तुझ्यासाठी, बघ तू. आणि तेव्हा आपली रात्र एकदम रंगीन होणार, या विशालच्या मनासारखी. संध्याने त्याला एक फटका दिला आणि म्हणाली, घाणेरडे कुठले, तुमचा फाजीलपणा कधीच संपणार नाही. संध्याने त्याला एकदम घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, किती छान वाटतंय हो तुमच्या मिठीत. आणि मस्त असं गप्पा मारतोय आपण आणि लॉंग ड्राईव्हवर आल्यासारखं वाटतंय मला. बरं झालं तुम्ही कुठेतरी बाहेर जायचं ठरवलं. विशाल संध्याला म्हणाला. संध्या, घरातले सगळे असते तर असा आपल्याला एकांत भेटला नसता. फोर व्हीलर मध्ये गेलो असतो आणि नुसतं बघत बघतच आलो असतो एकमेकांना. आता बघ, तू मला किती घट्ट मिठी मारून बसली आहेस, आपल्या दोघांमध्ये हवा पण जाऊ देत नाहीस. एवढी घट्ट चिकटली आहेस की आता असं वाटतंय की आत्ताच गाडी साईडला घ्यावी. बोल, घेऊ का साईडला गाडी? संध्या म्हणाली, अजिबात नको. चला आता, आधीच उशीर झाला आहे. आणि हा रस्ता आहे ना. बरं ऐका ना. विशाल म्हणाला, बोला ना. वहिनी मला म्हणत होत्या, भाऊजी आणि त्या दोघे जण लग्न झालं तेव्हा इथेच आल्या होत्या फिरायला. विशाल म्हणाला, हो, ते हनीमूनला इथेच आले होते. का ग, तुला पण पहिलं फिरायला कोकणातच यायचं होतं का? असं काय नाही, मी सहजच विचारलं तुम्हाला. काय हो, राहायचं कुठे? विशाल म्हणाला, कुठे राहायचं बरं? संध्या, आपण एक काम करू, समुद्रावरती राहू दोघे जण. एकाच दिवसाचा प्रश्न आहे. तुला तिथे मस्त शॉर्ट वन पीस घेतो, मग समुद्रावर मज्जाच मज्जा करायची. काय होईल ते खुलेआम सगळ्यांना आपला पिक्चर दाखवू आपण. संध्या त्याला म्हणाले, तुम्ही तुम्ही ना शांत बसा, तुम्हाला काही कळत नाही. साधं विचारलं तरी काय हो बोलता? मग काय? अगं माझी राणी, तिथं हॉटेल आहे, तिथं थांबू. एक रात्र तर थांबायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी निघायचं आहे. का उद्या पण थांबायचं? संध्या विशालला मिठी मारत म्हणाली, तुम्ही म्हणाल तसं. तुम्हालाच कामावरती जायचं आहे ना?
हो का? मला कामावरती जायचंय आणि तुला कॉलेजला नाही यायचं का? जायचं आहे, पण म्हटलं नवऱ्याची इच्छा असली तर राहू. विशाल म्हणाला, हो तर मोठी माझ्या इच्छेचा विचार करणारी. संध्या, इथे छान हॉटेल आहे. इथे जेवून जाऊयात का? का रूमवरती गेल्यावर जेवायचं? रूमवरतीच मागवा थोडंसं खायला. आता खूप कंटाळा आला आहे मला. कधी एकदा हॉटेल येतंय असं झालं आहे. किती लांब आहे? 2-3 तासाचा प्रवास करून दोघे लव्हबर्ड्स त्यांच्या हॉटेलवरती पोहोचले. विशालने मस्त हॉटेल बुक केलं होतं. की घेतली आणि दोघे पण रूमवरती आले. संध्या पहिली बाथरूममध्ये गेली, फ्रेश झाली आणि बाहेर येऊन तशीच बेडवर पालती झोपली. विशाल पण फ्रेश झाला आणि विस्कटलेले केस विंचरत संध्याला म्हणाला, संध्या, अगं तुला जेवायचं नाही का? भूक नाही का लागली तुला? संध्या डोक्याखाली उशी घेऊन झोपली होती. संध्या म्हणाली, अहो, मला जेवायला नको आहे. तुम्ही एक काम करा, तुमच्यासाठी थोडंसं मागवा. विशाल म्हणाला, अगं मागवायचं कशाला? खाली छान रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊया दोघे पण जेवायला. चल आवर पटकन, ड्रेस बदल, जाऊन येऊ. संध्या म्हणाली, नको ना, मला भूक नाही. विशाल तिला म्हणाला, दमली लगेच. मग काय? दमणार नाही तर काय? 2-3 तास प्रवास केला, मग आता दमायला होणारच ना? विशाल तिच्या अंगावरती पालता झोपत म्हणाला, बरं बाबा, माझ्या राणीला नाही ना जेवायचं, मग मला पण नाही जेवायचं. मला पण भूक नाही. काय हो असं करता? तुम्ही जेवून घ्या ना. तो म्हणाला, मी आता काय म्हणालो, मला सुद्धा जेवायला नको. बरं बाबा, खाते तुमच्या इच्छेसाठी थोडंसं. बरं तू आराम कर, मी थोडंसं घेऊन येतो खायला. खायचं आणि मग लगेच बीचवरती जायचं, समजलं? विशाल जेवण घेऊन आला. संध्याचे नखरेच चालले होते अजून. नको मला, नको. पण विशालने तिच्या हाताला धरलं आणि तिला चारलं. ती म्हणाली, मी काय लहान आहे का हो? हो मग, लहानच आहेस तू माझ्यासाठी. लहानच आहेस. अगं, आपल्या दोघांच्या मध्ये 4 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे 4 वर्षांनी लहानच झालीस ना माझ्यापेक्षा. आणि गप्प खा. थोडासा आराम करूयात आणि बीचवरती जाऊयात. दोघांनी पण थोडासा आराम केला, फ्रेश झाले. विशालने तिच्यासाठी मस्त ब्ल्यू कलरचा ड्रेस घेतला होता. संध्या, आज तू तो ड्रेस घाल बरं का. तुझ्यासाठी शॉर्ट वन पीस घ्यायला पाहिजे होता खरं, पण माझ्या बायकोकडे फक्त मीच बघणार. आणि लवकर चल, अंधार व्हायच्या आतमध्ये. संध्या म्हणाली, बरं. संध्याने ड्रेस घातला आणि त्याच्यावरती मॅचिंग बांगड्या पण आणल्या होत्या. इयरिंग आणल्या होत्या येताना तिने. विशालने शर्टवर जॅकेट घातलं आणि दोघे पण 5 वाजता आले. निळा समुद्र पाहून संध्याला खूप छान वाटलं. अगदी वातावरण खूप छान झालं होतं तिथलं. विशालने गॉगल लावला होता आणि संध्याला त्याचे खूप फोटो घेऊसे वाटत होते. ती विशालला म्हणाली, काय हो, इतका छान निसर्ग आहे, इतका छान समुद्र किनारा आणि माझा नवरा इतका हँडसम. असं वाटतंय की तुमचे भरपूर फोटो काढावेत. काय हो, तुम्ही किती छान दिसताय. असं म्हणत संध्याने त्याच्या गालावरती एक किस केला. विशाल तिला मुद्दामून डोळा मारत म्हणाला, संध्या, तुझ्या नवऱ्याला जरा जपून ठेव बर का. नाहीतर बघ किती जणींचा डोळा आहे तुझ्या नवऱ्यावर. पुढे चालताना पण मागे वळून वळून पाहतात माझ्याकडे. विशाल ला म्हणाली, त्यांना मस्त पाहू देत तुमच्याकडे, पण तुम्ही पाहायचं नाही त्यांच्याकडे, समजलं? तुम्ही फक्त माझ्याकडेच पाहायचं. तुमच्यावरती हक्क फक्त माझा आहे, बाकी कोणाचाच नाही. असं म्हणाले आणि त्याच्या हातात हात घातला आणि त्या मावळत्या सूर्याकडे आणि त्या समुद्राच्या सळसळत्या लाटांकडे दोघेही मन भरून पाहत बसले. संध्या त्याला म्हणाली, आहो चला ना पाण्यामध्ये खेळायला. विशाल म्हणला, संध्या, अजिबात नाही. संध्या म्हणाली, मग काय फायदा हो, इथेच फक्त बसून राहायचं का? विशालने समुद्रावर दोघात एक चणे घेतले होते आणि संध्या समुद्राच्या वाळूचा बंगला करत बसली होती. संध्या म्हणाली, हे बघा, आपला बंगला पण आता तयार झाला आणि चणे पण संपले. आता थोड्याच वेळाने अंधार पण पडेल. चला ना जाऊया. माझा एवढूसा हट्ट नाही पुरवणार का तुम्ही? आणि काय हो, घरी फोन लावला होतात का नाही? विशाल म्हणाला, हो लावला होता. मी लावत होतो आधी, तेव्हा लागत नव्हता, पण नंतर आप्पांनी लावला तेव्हा लागला. तेव्हा त्यांना सांगितलं. बरं झालं. बरं चला ना,
संध्या त्याच्या हाताला पकडत म्हणाली, चला लवकर थोडंसं पाण्यात खेळूया आणि नंतर इथे फिरूयात आणि आपल्या रूममध्ये जाऊया. मला तुम्हाला भरपूर किस द्यायचे आहेत, असं अगदी ओठांचं चुंबन करून विशालला म्हणाली. विशालने पटकन तिच्या ओठावरती किस केला. तिने डोळे उघडले आणि म्हणाली, थांबा, बघतेच तुम्हाला. बघेल ना कोणीतरी. विशाल पळत जात म्हणाला, बघितलं तर बघितलं. पळत पाण्याच्या दिशेने गेला. संध्या पण त्याच्या मागे पळायला लागली. विशाल काय तिच्या हाताला लागतोय. विशाल पाण्यात गेला. संध्या त्याला ओरडली, अहो बाहेर या. तुम्हाला पळायचं असेल ना तर इकडे पळा. विशाल तिला म्हणाला, आता पकड की, पकडून दाखव मला. ती पटकन त्याला धरायला गेली आणि विशाल तिच्या अंगावरती पाणी उडवायला लागला. आता संध्या पूर्ण भिजली. ती पण विशालच्या अंगावर पाणी उडवत होती. पण विशालच्या अंगात जॅकेट होतं. संध्याचा ड्रेस पूर्ण भिजला आणि तिच्या शरीराला चिकटला. तिचे लांबसडक केस आणि ते भिजलेलं रूप एखाद्या केळीच्या कोंबासारखी दिसत होती संध्या. विशालने तिला जवळ घेतलं. तिच्या कमरेमध्ये हात घातला. तिला अगदी तंतोतंत चिकटला. तिच्या डोळ्यावर ती आलेले केस त्याने मागे घेतले. तिला जवळ ओढलं. तिच्या मानेवरनं त्याच्या बोटांनी हलकासा स्पर्श केला. संध्याने घट्ट डोळे बंद केले आणि विशालने पटकन तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला किस करायला लागला. संध्याने पण त्याच्या केसांमध्ये हात घातला आणि त्याचे केस अगदी घट्ट ओढले. विशालचा वेग वाढतच होता. आजूबाजूची माणसं दोघांकडे नजर न हटवता पाहत होती. काही जण हसत होते तर काही जण एकटक पाहत बसले होते दोघांना. येणाऱ्या जाणाऱ्यांचा हसण्याचा आवाज संध्याच्या कानावर आला. संध्याने डोळे उघडले आणि ती भानावर आली. तिने विशालला अडवलं आणि लाजून त्याच्या मिठीत शिरली. विशालने आजूबाजूला पाहिलं तर सगळी लोक त्या दोघांकडेच पाहत होती. काही पुरुषांच्या नजरा संध्यावरतीच खिळल्या होत्या. तिला अगदी वखवकलेल्या नजरेने लोक न्याहाळत होती. विशालने पटकन त्याचं जॅकेट काढलं आणि संध्याला घालायला लावलं. संध्या त्याला म्हणाली, चला ना बाजूला, इथे नको. लोक बघा ना कशी बघतायत आपल्या दोघांकडे. विशाल म्हणाला, मग काय, त्यांना लाईव्ह किस शो पाहायला मिळाला ना म्हणून पाहत आहेत. संध्याने त्याला एक फटका मारला आणि त्याला म्हणाली, तुम्ही तर निर्लज्ज आहातच, पण तुमच्याबरोबर मी पण निर्लज्ज झाले. आता तोंड दाखवायला पण जागा शिल्लक नाही ठेवली तुम्ही. विशाल तिला म्हणाला, त्यात काय, यातलं कोणी पण आपल्याला ओळखत नाही. हे बघ, हे शेजारनं चाललंय ना, हे कुत्रं पण आपल्याला नाही ओळखत. पाहिलं तर पाहू दे, बायको आहे माझी, माझा हक्क आहे तिच्यावर पूर्ण. संध्याने तिथे बर्फाचा गोळा पाहिला आणि विशालला म्हणाली, अहो मला बर्फाचा गोळा खायचा आहे, चला ना. दोघे पण लवबर्ड्स बर्फाचा गोळा खायला गेले.